शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा, तुका मने वाणी, तुका मने वाणी गेली आता घेऊन धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, सरे चरणा संताचिया, सरे चरणा संताचिया, सरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार, दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा विस्तार, दाने कथेचा विस्तार, गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी, प्रथम नमन करू अनाथा उमाशंकराची सुता, शरणावरी ठेवणी माता साष्टांगत दंडभूत, दुसरी वंदू शारजाजी चतुराननाची आत्मजा,
वाक्षते पाविजे सहजा तिचे चरणौजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होऊनी श्रोते जन तुया माझे नमन दंडवत ऐसे नमन करो सकला हरिकथा बुडी भोबड्या बोला अज्ञान म्हणून अपुल्या सालवी सकळा नाम समचरण सरोजं चंद्रणीला बुधवं जगनिहितपाणिमण्डलं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजने नेत्रं सदैव समविट्ठलं चिन्तयो महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरितमुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शेवट तो बला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटेर कुमाईच घ्यावी घ्यावी माझी दिन दुर्बलाची सेवा दिन दुर्बलाची देवा दिन दुर्बलाची सेवा Yeah.
देवा दिन दुर्बलाची देवा 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 दिन दुर्बलाची देवा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळ शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटीर कुमाईच प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत सम्राट महाराष्ट्र भूषण देहुनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि जीवन जगत असताना अव्याहतपणे ज्याच्यासाठी प्रयत्न केला तो प्रयत्न त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झाला याचं यथार्थ चिंतन करणारा विठ्ठला आयोजन प्रयोजन आपणा सर्वांना ज्ञात आहे अल्पसहा परिहार आपले येथील वैकुंठवासी प्रभाकरराव वैजनाथराव अंकुशे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन त्यांचे सुपुत्र श्री संजय प्रभाकर अंकुशे श्री सुधाकरराव प्रभाकरराव अंकुशे आणि श्री भास्करराव प्रभाकर अंकुशे हे तीन मुलं एवं सर्व अंकुशे परिवारांच्या माध्यमातून या ठिकाणी वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन तुम्हा थोर साधुसंत मायबापांचं दर्शन पवित्र तुकोबारांच्या अभंगावर चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल प्रथमतः तिन्ही बंधू एवं अंकुशे परिवारांचे धन्यवाद अभंगाच्या द्वारा चिंतन करत असताना तुकोबाराय सांगतात मी ज्याच्यासाठी प्रयत्न केला तो प्रयत्न माझ्या जीवनामध्ये यशस्वी झाला साधकांनी तुकोबारांना विचारलं तुम्ही प्रयत्न कशासाठी केला होता आणि तो प्रयत्न तुमच्या जीवनात यशस्वी झाला म्हणजे नेमकं काय झालं तुकोबाराय सांगतात व्यवहारामध्ये प्रत्येक जण प्रयत्न करतो दुसऱ्या गोष्टीसाठी पण तुकोबाराय सांगतात मी जो प्रयत्न केला तो प्रयत्न माझ्या जीवनाचा शेवट कसा गोड होईल याच्यासाठी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न माझ्या जीवनात यशस्वी झाला म्हणून शेवट तो भला माझा शेवट चांगला झाला बरा झाला गोड झाला असं तुकोबाराय जगाला हात वरी करून सांगतात शेजाऱ्याचा नाही माझा बहु गोड झाला शेवट गोड देहाचा का शेवट गोड जीवाचा हा पहिला प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे शेवट जीवाचा आहे का शेवट देहाचा आहे हा जीवाचा सर शेवट देहाचा का जीवाचा जीवाचा एकमत का लोकमत एक तर देहाचा तर म्हणा नाही तर जीवाचा आता ऐका हा जीव हा अविनाशी आहे जीवाला मृत्यू नाही ना जीवाला जन्म नाही जीव अविनाशी आहे जीव या देहाचा त्याग करतो आणि जीव पुढच्या प्रवासाला निघून जातो याच्यासाठी सुभाषितकाराचं सुंदर चिंतन आहे का कळले
कळलेची नाही समुद्रामध्ये सूर्य कधी बुडाला, कळलेची नाही समुद्रामध्ये सूर्य कधी बुडाला, कळलेची नाही मळ्यामधून पक्षी कधी उडाला, मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांनी प्रेम केले, हेच जीवनरूपी आयुष्य मृत्यूनंतर फोटोत प्रेम झाले, शेवट देहाचा आहे शेवट जीवाचा नाही, मग या देहाचा शेवट गोड करणे म्हणजे नेमकं काय करणे? गरुड पुराणाच्या माध्यमातून या मृत्यू लोकातून जाण्याचे दोन मार्ग आहेत. त्याच्यातला पहिला मार्ग आहे देव मार्ग आणि दुसरा मार्ग आहे यम मार्ग. यम मार्गाने जायचं का देव मार्गाने जायचं हे कुण ठरवावं बाबा? कुण ठरवावं? आपण कशा जरेनं? होय महाराज, कुण ठरवावं लागेल? नेमकं देव मार्गाने जायचं का नेमकं यम मार्गाने जायचं? एवढं जर कळत नसेल तर डांबरी रोडनं जावं का काट्या कुट्याच्या रस्त्यानं जावं? व्यवहार सांगतो ना, जसं व्यवहारामध्ये चांगल्या रस्त्यानं चालावं हे सर्वांना ज्ञात आहे, तसं अध्यात्मात सुद्धा दोन मार्ग आहेत. याच्यातला देव मार्ग आणि एक यम मार्ग. ज्या जीवाचा प्रवास देव मार्गाने झाला त्या जीवाचा शेवट गोड आहे, आणि ज्यांचा प्रवास यम मार्गाने झाला त्यांचा शेवट वाईट आहे. आता तुम्ही म्हणावं, नेमका आमचा प्रवास कोणत्या रस्त्याने झाला हे कसं ओळखायचं? याचं सुंदर तुकोबाराय चिंतन सांगतात. मृत्यूच्या समयी देह त्याग करत असताना त्या जीवाच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण जर आलं तर समजायचं शेवट गोड झाला. आणि जर जीव इथंच कुठेतरी घुटमळला, कुठल्या तरी अपेक्षेमध्ये अडकला, कुठल्या तरी मोहामध्ये, कुठल्या तरी विषयामध्ये अडकला, तर समजायचं शेवट वाईट झाला. विठाला तो कोण सांगतात, मी अव्याहतपणे प्रयत्न त्याच्यासाठीच केला म्हणून माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला, माझा बहु गोड झाला. आणि ज्यांचा शेवट गोड होतो ते कुठं जातात? आलो निजाच्या माहेरा, भेटीर कुमाईच्या वरा. ज्या जीवाचा शेवट गोड होतो ना, ते शेवटी जिथून आले तिथं पुन्हा परत जातात. आपण कुठून आलो? कुणी म्हणेल मोठे गावून, कुणी म्हणेल पलीकडे काशीलिंगेश्वर नगर मधून, कुणी म्हणाली इकडून इंडिया नगर मधून. आता जिकडून तिकडून आले ते सांगते. खरं सांगू का, आपण आलो कुठे आणि जायचंय कुठे एवढं लक्षात ठेवा. ज्या भगवान परमात्म्याकडून आपण आलो पुन्हा त्याच्याकडेच जायचंय. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवान परमात्म्यापासून जीव आला त्या जीवाला पुन्हा त्या देवाकडे जर पाठवायचं असेल तर देव मार्गाचा प्रवास निश्चित सांगितला, आणि दुसरीकडे जर जीवाला भटकवायचा असेल तर त्याला यम मार्गाचा प्रवास सांगितला. तुकोबाराय सांगतात, मी देव मार्गाने गेलो, आलो निजाच्या माहेरा. मी माहेरला आलो. आता माहेर शब्द नीट ऐका, महिला मंडळासाठी का पुरुष मंडळासाठी व्यवहार सांगतो. तुकोबाराय गडी होते का बाई होते? मग तुकोबाराय कसं म्हणले, आलो निजाच्या माहेरा. या प्रथम द्वितीय चरणाच्या पूर्वार्धावर थोडस शंका आली. महाराज, अहो व्यवहारामध्ये महिला मंडळासाठी माहेर आहे आणि तुम्ही सांगताय आलो निजाच्या माहेरा. निज या शब्दाचा अर्थ आहे सखा. मी माझ्या सख्याला भेटण्यासाठी भगवंताकडे आलो म्हणून माझा शेवट गोड झाला. तुकोबारायांना विचारलं, माहेरला आला त्याचा फायदा तुम्हाला काय झाला? अगोदर व्यवहारातल्या मुलीला विचारा. सासरमध्ये मुलीला कितीही दुःख असू द्या, कितीही दुःख असू द्या, एकदा ती आईच्या घरी आली, आईचा उमरा ओलांडून आईला भेटली, त्या मुलीला मागलचं दुःख आठवतं का? बोला नाही. सासरचं दुःख आठवतं का एकदा आई भेटल्यावर? जर व्यवहारातली आई भेटल्यावर मागलचं दुःख जर विसरत असेल
तर तुकोबाराय सांगतात मी तर जगाच्या बापाला भेटायला आलो. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. आतापर्यंत जे दुःख भोगलं या दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती. विठाला तुकोबारायांना विचारलं महाराज देवाकडे आलात आता तुम्हाला दुःख कसलं नाहीये मग तिथं आल्यावर तुम्हाला काम काय आहे. तुकोबारायांनी अगोदर आपल्याला सांगितलं व्यवहारातल्या मुलीला विचारा नांदून माहेरला आल्यावर घरात तिला काम काय असते. बोला नाही काय काम असते. मुलगी नांदून आली आईच्या घरी तर व्यवहार सांगतो आणि मग नंतर पारमार्थ सांगतो. मुलगी जर नांदून आईच्या घरी आली तर पहाटेच्या 11ला उठते. कितीला उठते. पहाटेच्या 11ला उठते आणि एवढ्यातून जर तिचा लहान भाऊ आपल्या ताईला जर उठवायला गेला ताई उठना 11 वाजून गेलेत. एवढ्यामध्ये आई पळत येते बाळूच्या पाठीत धपाटा मार झोपू दे माझ्या मुलीला. थकून भागून आलेली आहे. व्यवहारातल्या मुलीला जर घरात तांब्या भरून घेण्याचं काम करावं लागत नसेल तर परमार्थामध्ये तुकोबाराय सांगतात मी तर देवाला भेटायला आलो. मग तिथं काय काम असणार आहे. फक्त व्यवहारातली मुलगी आईशी गप्पा मारते तसं तुकोबारायांनी सांगितलं माझं कामच शिल्लक आहे फक्त भगवंताशी गप्पा मारणं. तुका म्हणे वाणी वाणी म्हणजे वाचा त्या भगवान परमात्म्याचा अखंड नामचिंतन करणं एवढंच माझ्या वाचेला काम किंवा त्या भगवंताशी हितगुज करणं एवढंच माझ्या मागं काम आहे. असं अभंगाचं सरळ सरळ चिंतन विठाला. आज या ठिकाणी वर्ष श्राद्ध गरुड पुराणाच्या माध्यमातून त्या जीवाचा प्रवास उद्या संपला आणि उद्या संध्याकाळी दुसऱ्या देहाची प्राप्ती. गरुड पुराण असं सांगतं की या देहातून जीव निघून गेल्यावर पुन्हा याच्यावर 3 गोष्टी केल्या जातात. 3 संस्कार सांगितले. त्याच्यातला पहिला संस्कार देह जीवानं त्याग केला देह इथं पडला. त्याच्यानंतर या देहावर अग्नी दिल्या जातो आणि तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन केलं जातं. देह ठेवला तिथून पुढचा विधी जो सुरू होतो तो रक्षा विसर्जनापर्यंत जे काही केलं जातं तो पहिला विधी सांगितला. त्याच्यानंतर रक्षा विसर्जन करून आल्याच्या नंतर गोड जेवणापर्यंत जो विधी केला जातो तो दुसरा संस्कार सांगितला. आणि गोड जेवणापासून उद्यापर्यंत म्हणजे उद्या श्राद्ध उद्यापर्यंत जे संबंध वर्षभर त्यांच्यासाठी काय केलं हा जीवनातला शेवटचा विधी आहे. हा शेवटचा नीट ऐका. देह जीवानं त्याग केल्याच्या नंतर जीवाला 3 तासामध्ये यमधर्माच्या दरबारात हजर करावं लागतं. कुणाला. जीवाला. पण जीवावर जे इथं संस्कार झालेले असतात या संस्काराच्या माध्यमातून जीव कुणाचंच ऐकत नाही. इथंही ऐकत नाही कारण त्याला न कुणाची ऐकायची काय लागलेली असते. काय लागलेली असते सवय. आणि तो सवय आपली सोडत नाही. ज्यावेळेस जीव तिथं गेला त्यावेळेस जीवाला तो यम विचारतो तू गेला होता आणि काय काय केलं. ते म्हणते मला काहीच माहिती नाही फक्त मला घरी जाऊ दे. माझी वाट बघत असतील बायको मुलं गणगोत नातलं मला जायचंय मला जायचंय मला जायचंय मला जायचंय. तो विचारतो त्यानं काय काय केलं तरी तो ऐकायच्या तयारीमध्ये नाही. शेवटी यम कंटाळून म्हणतो ठीक आहे तुला जायचंय ना जा पण कुठल्या देहामध्ये प्रवेश करायचा नाही. आता आपण सगळी खेड्यातून आलेली मंडळी आहात. ज्यानं पाणी पाजलं नीट आहे का. ज्यानं पाणी पाजलं बाबा त्याला कुठं फिरू देतात का. आज अंबाजोगाईला जाऊन येतो उद्या लातूरला परळीला
10 दिवस त्याला कुठं सुद्धा फिरू देत. आणि जर गेलाच हातामध्ये काय, हातामध्ये काहीतरी शस्त्र. कशासाठी? एक गोष्ट लक्षात ठेवा, खडा जो असतो ना, आसमा म्हणतात त्याला, तो फोडलेला दगड, त्या दगडाला काय करावं लागतं रोज? पाणी पाजलेल्या माणसानं. तो आसमा जो आहे ना, त्या आसम्याच्या भोवती त्याचा जीव घुटमळतो. कारण इथं त्याचं बाकी काहीच ठेवलेलं नसतं. तो फक्त पाहतो आपलं काय आहे, इथं काय नसतं त्याचं. म्हणून त्या एकट्या जीवाला कुठं सोडत नाही ज्यानं पाणी पाजलंय ते. 10 दिवस झाल्याच्या नंतर विटाळ फेटल्या जातो, 11-12 पिंड पाडल्या जातं, दिवस होतो. आणि ज्या दिवशी गोड होतं त्या दिवशी त्याला 100% खात्री पटली की आता आपलं इथं काही नाही. आणि मग तो गोड झाला इथला कार्यक्रम की तो परतीच्या प्रवासाला निघाला. संबंध 1 वर्ष त्याचा प्रवास सुरू असतो जीवाचा. आणि 1 वर्षामध्ये त्यानं आयुष्यभर काय चांगलं केलं, वाईट केलं, त्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावा लागतो. आणि हे हिशोब घेणारी गावं 28 आहेत. आणि या 28 गावामध्ये त्याला मुक्काम करावा लागतो. आणि तिथला मुक्काम त्याचा सुखरूप व्हावा म्हणून त्याच्या कुळामध्ये जन्मलेल्या, त्याच्या रक्ताच्या नात्यातल्या सगळ्यांनी उद्या काय करावं लागतं? ते गोड जेवणाच्या दिवशी काय करावं लागतं? संकल्प सोडून एक वस्तू सोडावी लागते. वर्षभर मी जे करल ते कुणासाठी? कीर्तनकारासाठी. हा, ज्या केले त्यांच्यासाठी. मग कुणी काय सोडतं, कुणी चप्पल सोडतं, कुणी काय करतं. पण संबंध वर्षभर त्यांच्या कुळामध्ये जेवढे जन्मलेले आहेत त्यांनी एका वस्तूचा त्याग करतात. पुण्य करत असताना ते सगळं संबंध पुण्य वर्षभर कुणाला जातं? त्या जीवाला जातं. त्याच्यानंतरचा एक विधी आहे, त्या गावाचा मुक्काम योग्य प्रकारानं पुढील व्हावा म्हणून दर महिन्याला एक विधी केला जातो. त्या विधीचं नाव आहे मासिक. आणि ते मासिक घालावं लागतं. आता बरीच सुशिक्षित मंडळी म्हणते, महाराज त्यांच्यासाठी इथं केलेलं त्यांना मिळतंय का? हे असं कुठं असतं का? होय बाबा, त्यांच्या नावानं इथं केल्यावर त्यांना भेटतं का? असं कुठं होतंय का? जर खात्रीच करून बघायची असली तर मी तुम्हाला माझा नंबर देतो. तुम्ही आता इथं बसल्या मला 10,000 रुपये ट्रान्सफर करा. जर आले तर समजू इथं केलेलं त्यांना बी जात असेल, नाही आले तर जात नाही समजू. खरं सांगा, तुम्ही मला कॅश 10,000 दिले का वाघमारे सर? दिले का? तुम्ही मला काय केलं? तिथून ऑनलाईन माझ्या नावानं काय केलं? ट्रान्सफर केलं. अजून कळालं नसेल तर याच्या पुढे जाऊन सांगतो. आता आपल्या जवळपास बरीच नातलग बाहेर देशात आहेत, बरोबर आहेत ना? आपण समोरासमोर त्यांना बसून काय करतो? गप्पा मारतो, बोलतो ना समोरासमोर बसून. आता ते समोर आहेत, अमेरिकेत आहेत, पण तिकडून त्यांनी आपल्याला फोन लावला, आपण इकडून त्यांना लावला की समोरासमोर कशाच्या माध्यमातून दिसतं? सॅटेलाइटच्या माध्यमातून, सूक्ष्म लहरीच्या द्वारा जगात काय चाललं ते गल्लीत बसून कळतं. तद्वत त्याच न्यायाप्रमाणे त्यांच्या प्रित्यर्थ केलेलं कर्म त्या जीवाला सूक्ष्म लहरीच्या द्वारा प्राप्त होतं आणि त्या जीवाचा प्रवास पुढचा सुखरूप होतो. आणि एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, आपण येताना इथं काहीच आणलं नाही. ज्यांच्या नावानं आपण कर्म करतो ना ते सगळं त्यांचं आहे. ते सगळं आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो, महाराज आमच्या बापाच्या काळात काही नव्हतं, त्या पट्ट्यानं काय केलं? कमवलं. पण त्यांनी जर जन्माला नसतं घातलं तर काय कमी होईल असतं? एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवावर 3 उपकार आहेत. त्याच्यातला पहिला जर उपकार कोणता असेल तर तो जन्म दिलेल्या मायबापाचा. दुसरा जर उपकार कोणता असेल तर कसं जगायचं हे शिकवणाऱ्या साधू संतांचा. आणि तिसरा जर उपकार कोणता असेल तर या भगवंतानं आपल्याला या मृत्यूलोकाचं दर्शन घडवलं, या मृत्यूलोकाचं दर्शन घडवण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये पाठवलं तो भगवंत. पहिला उपकार जन्म दिलेल्या मायबापाचा, दुसरा उपकार साधू संतांचा आणि तिसरा उपकार त्या देवाचा.
महाराज ऋणात कुणाच्या राहू नये हे धर्म सांगतं, शास्त्र सांगतं. ऋण प्रत्येकाचं फेडावं. जर ऋण शिल्लक राहिलं तर त्याचा परिणाम नीट ऐका. ऋण हे काड्याच्या डब्बीतल्या काडीच्या गुलासारखं असतं. ऋण खरंच सांगा, आता सगळी सुशिक्षित मंडळी आहे, जर एखाद्याकडून आपण व्याजानं पैसे घेतले आणि वर्षाला ते ठरलं होतं परत द्यायचं, म्हणून आपण त्याला मुद्दल परत दिलं आणि शिल्लक काय राहिलं? व्याज राहिलं. हे मुद्दल घ्या, व्याज शिल्लक राहू द्या. ते व्याजाचं पुन्हा काय होते? मुद्दल होते. आणि त्या मुद्दलाला पुन्हा काय लागते? तुम्ही किती वर्षे मुद्दल द्या आणि व्याज शिल्लक ठेवा, त्या व्याजाचं पुन्हा कशात परिवर्तन होतंय? मुद्दलात परिवर्तन होते. म्हणून व्याजाकडे कधी दुर्लक्ष करायचं नाही. एक गोष्ट पुढची सांगतो, अग्नी लहान आहे म्हणून अग्नीकडे दुर्लक्ष करायचं नाही, कारण त्याच अग्नीमध्ये गाव जाळण्याची ताकद असते. दिसाय जरी छोटी असेल तर गाव जाळण्याची ताकद असते. तसं ऋण महाराज थोडं जरी वाटत असेल तर त्या ऋणाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पण या ऋणातून मुक्त होण्यासाठी साधू संतांनी आपल्याला सांगितलं मार्ग. देवाच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल तर देवाला जे आवडतंय ते तुम्ही काय करा, त्याला द्या. पण देवाला काय आवडतं? आवड देवाची तो ऐका प्रकार, 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 प्रकार, आवड देवाची तो ऐका प्रकार, आवड देवाची तो ऐका प्रकार, आवड देवाची तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार दिवस, नामाचा उच्चार दिवस, नामाचा उच्चार तुळशी माळा, तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा, गोपी चंदन जर मुक्त व्हायचं असेल तर काय करावं? देवाला जे आवडतं ते द्यावं. मग देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा, स्वैर्या धैर्याचा वैष्णवांचा हृदयी कळवळा. एवढं जरी केलं तर देवाला प्रसन्न वाटतंय, देवाला प्रसन्न आनंद वाटतोय. चला देवाच्या ऋणातून मुक्त झालात. एवढं जर केलं तर देवाला बाकी काय लागत नाही. फुलं त्याचेच, नारळ त्याचंच, पाणी त्याचंच. उगा आपण जायचं म्हणायचं मी 100 नारळ फोडले, तुझं काय त्या नारळात सांग ना.
संतांच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? तुका म्हणे शेष शेविना आवड, बस वचन न मोडी. साधू संतांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या मुखातून जे काही शब्द बाहेर पडले त्या वचनानुसार आपल्या जीवनाचं आचरण ठेवावं आणि जीवनामध्ये एखाद्याला शब्द दिला तर त्या शब्दानुसार जीवन जगावं. बस साधू संतांनी तुम्हाला ऋणातून लगेच मोकळं केलं. आता पहिलं जे ऋण आहे ते ऋण आहे आपल्या जन्म दिलेल्या मायबापाचं. हे ऋण मोकळं करायचं कशातून? जगाच्या पाठीवर देव सुद्धा आई वडिलाच्या ऋणातून मोकळा झाला, मग फेडायचं नाही. मोकळं जर होता येत नसेल तर फेडायचं नाही का? फेडावंच लागतं. मग ऋणातून मुक्त अजिबात होत नाही. प्रयत्न करायचा. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची. एक जण म्हणला कामधाम सोडून अजिबात काहीच करायचं नाही. कामधाम तुम्ही बिनधास्त करा, त्यांची सेवा. फक्त गोड 2 शब्द बोला. काय तुम्हाला त्यांच्याकडून काय प्रॉपर्टी लिहून घ्यायची का? तेच आपल्याला लिहून देणार आहेत. आपण काहीच त्यांना देणार नाही. काय आपण लिहून देणार का? ते लिहून देणार आहे. म्हणून आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आयुष्यभर त्यांची सेवा करा. आणि त्यांच्या पाश्चात्य गेल्याच्या नंतर जे काही शास्त्रानं घालून दिलेले कर्म आहेत, गोड जेवण, वर्ष श्राद्ध, पुण्यतिथी, ज्या काही विधी आहेत, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, हो माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थ, पुंडलिक काय के, पुंडलिक काय रे, पुंडलिक काय केले, पुंडलिक काय केले, पुंडलिक काय तेने न जावे तीर्थाशी. आई वडिलांसारखं दैवत या मृत्यू लोकांमध्ये दुसरं कोणतं नाही. आणि या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय करावं याचा विचार तुकोबारांच्या समोर ठेवला. तुकोबारांनी सांगितलं, जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्यांची सेवा, त्यांच्या पाश्चात्य शास्त्रानं घालून दिलेले कर्म आणि त्या कर्मानुसार आपलं जीवन जगणं. एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, गरुड पुराण असं सांगतं की ज्या तिथीला या देहातून जीव निघून गेला त्या तिथीला तो आपल्या घरी येत असतो. सर, आपल्या घरी येत असतो आणि आपल्या नावानं इथं काय काय केलं हे जाताना बघून जात असतो. आणि जर त्याच्या नावानं इथं काहीच घडलं नसेल तर जाताना तुम्हाला शाबासकी देऊन जाईल. शाप देत नाही पण नाराज होतो, वाईट वाटतंय त्याला. मी हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं आणि यांना मृत्यू लोकात आणलं, ते जर मला विसरत असतील ते वाईट वाटतं. आणि वाईट वाटल्याच्या नंतर ते परत जात असताना त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. कधी भोगावे लागतात नीट आहे का? आपण बरेच वेळेस म्हणतो महाराज एवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला पण सगळं उलटच व्हायलं, याला कारण काय? असं 10-5 जणांना विचारल्यावर मग कुणीतरी सांगितलं तुम्हाला काय झाले, पित्र दोष लागला. आणि मग हे पित्र दोष जाऊन कुठं काढावं लागते? कुठं काढावं लागते? त्र्यंबकेश्वर नाशिकला जावं लागते. मग नाशिकला जाऊन दोष काढण्यापेक्षा आहे त्या तिथीला त्यांच्यासाठी इथे केलं तर बिघडल का? पुन्हा प्रयत्न करून
आजार होऊ नये म्हणून जर उपचार करायचा का झाल्यावर उपचार करायचा, होऊ नये म्हणून जबाबदारीनं राहा म्हणून देह ठेवला ती तिथी पक्ष पंधरवाळा आणि अक्षय तृतीया. जीवनामध्ये कमीत कमी 3 तरी पर्व काळ टाळू नये. ज्यांचे पित्र गेले त्यांनी अक्षय तृतीया, पक्ष पंधरवाडा आणि ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला तो दिवस. ऋणातून मुक्त होण्याचा हा अल्पसा हा प्रयत्न. असं चिंतन सुरू होतं की आईवडिलांच्या ऋणातून जीवाला मोकळं होता येत नाही, येत नाही, येत नाही, येत नाही. एक मुलगा श्रीमंत, गडगंज पगार, काय सांगावं महाराज, त्याच्या हाताखाली 5-50 नौकर चाकर. आणि असं चिंतन ऐकलं, मायबापाच्या ऋणातून मोकळं होता येत नाही, मायबापाच्या ऋणातून मोकळं होता येत नाही, मायबापाच्या ऋणातून मोकळं होता येत नाही. पण सुट्टी टाकून गावाकडं आला. वडील गेलेले होते, आई घरी होती. आईला विचारलं, आई खरं सांग, मायबापाच्या ऋणातून माणसाला मोकळं होता येत नसतं का? तिनं म्हणली, वागा असं मीही ऐकत आले की मायबापाच्या ऋणातून मोकळं होता येत नसतं. त्यानं म्हणलं, आई खरं सांग, तुझे माझ्यावर किती उपकार आहेत आणि या ऋणातून मला आज मोकळं व्हायचे. बोल तू किती तुझ्या ऋणाची किंमत झाली ती. त्यावेळेस तिला सांगितलं, वागा मला तेवढा तरी हिशोब येत नाही, पण असं ऐकलं की आईवडिलांच्या ऋणाची मोजमाप पैशात करता येत नाही. नाही सांग मला, काय सांगायचे? तुझ्या तोंडात जेवढे पैसे येतील तेवढे तुला देतो आणि मी तुझ्या ऋणातून मोकळा होतो, ऋणातून मोकळा होतो. बोल किती पैसे द्यायचे ते? वागा म्हणले, काहीच पैशाची गरज नाही रे. आईवडिलांच्या ऋणातून मोकळं होण्यासाठी पैसे लागतात. पण काय करावं लागेल? म्हणले, काहीच करायची गरज नाही. मग काय करायचं? म्हणजे मला तुझ्या ऋणातून मोकळं व्हायचं, मला तुझ्या ऋणात राहायचं नाही. ते म्हणले, जर माझ्या ऋणातून तुला सुटायचं असेल तर माझ्यासाठी एक काम कर. ते म्हणला, बोल नाही, काय करायचंय? ते म्हणले, काहीच करू नको वागा, फक्त आजची रात्र माझ्याजवळ झोप. काय कर? एक रात्र माझ्याजवळ झोप. जर तू समंद रात्र जर माझ्याजवळ झोपला तर उद्या सकाळी तुला माझ्या ऋणातून मोकळं करते, तुला माझ्या ऋणात नाही ठेवणार. बस एका रात्रीचा प्रश्न. हो एका. आणि जर म्हणले मोकळा तू, पुन्हा तू माझ्यासाठी काही करू नकोस, तुला कसलंही माझं ऋण तुला बाधणार नाही. चाललं आई बघ बर का? आई म्हणली, हो वागा. आणि संध्याकाळी 9 वाजता आईचं आणि मुलाचं अंथरूण जवळ टाकलं. शिवरंजन अंथरूण जवळ टाकला. एका अंथरुणावर आई झोपली, एका अंथरुणावर मुलगा झोपला. दिवसभर कामाचा व्याप होता. संध्याकाळी 9-9:30 मुलाला पडल्या डोळा लागला. 10:15 आईनं आवाज दिला, बाळू झोपला का? आईचा आवाज ऐकल्याबरोबर मुलगा धडपडून उठला. का ग आई, झोपलास? हो आई, डोळा लागला होता ग. नाही रे बागा, तहान लागली म्हणून आवाज दिला. पाणी देतो का? मुलगा उठला, पटकन किचन मध्ये गेला, आईसाठी तांब्या भरून पाणी आणून दिलं. हे घे आई पाण्याचा तांब्या, ठेव वागा. त्रास दिला बर का तुला वागा, तू झोप आता नाही त्रास देणार. आईनं पाण्याचा एक घोट तांब्यातला पेला आणि दोघांच्या मधात तांब्या ठेवला. मुलगा अंथरुणावर झोपला. पडल्याबरोबर 10 मिनिटात मुलाला झोप लागली. 11:45 वेळ होती आणि आईनं हातानं तांब्या मुलाच्या अंथरुणाकडे जाणून बुजून ढकलला. तो तांब्या सांडला. सगळं पाणी मुलाच्या अंथरुणाखाली गेलं. अंथरूण वलं झालं म्हणून मुलगा धडपडून उठला. काय झालं आई? काय केलं हे? काय झालं वागा? अंथरूण कशाने भिजलं? वागा मला वाटते तांब्याला हात लागला काय की रे, मला नाही दिसलं. काय आई? पाणी सगळंच्या सगळं सांडलं, आता मी कसं झोपू? वागा थोडं कोरडं कर आणि झोप. पुन्हा त्या मुलानं थोडं अंथरूण कोरडं केलं. पुन्हा मुलगा झोपला. 11:30 11:45 पुन्हा मुलाला गाढ झोप लागली. वागा बाळू झोपला का? आता मात्र मुलाचा आवाज थोडासा चढला. काय झालं? काय नाही रे वागा, डोळा लागला होता. हो लागला होता ना, तहान लागली म्हणून आवाज दिला. काय आई? मगा तुला तांब्या भरून पाणी आणून दिलं, घोटभर पाणी पिलं आणि सगळं पाणी सांडलंच ना. नाही रे वागा, तहान लागली म्हणून आवाज दिला.
आता मात्र मुलगा पहिल्यासारखा प्रेमानं किचन मध्ये गेला नाही, तन तन करतच किचन मध्ये गेला आणि आईकडे तांब्या पाण्याचा घेऊन आला. पण आईनं यावेळेस मात्र थोडीशी कला केली. आईनं हात पुढे केला तांब्या घेण्यासाठी, मुलानं तांब्या देण्यासाठी हात पुढे केला आणि मुलानं तांब्या सोडायला आणि आईनं हात आपला माग घ्यायला. हात माग घेतल्याबरोबर तांब्या भरल्याला सगळाच्या सगळा मुलाच्या अंथरुणावर सांडला. आता मात्र मुलाची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मुलगा आपल्या आईवर खेकसला. हे कसल्या ऋणातून तुझ्या मुक्त होण्याचे प्रयत्न आहेत? पहिला तांब्या सांडून अंथरून भिजवलं, आता संबंध तांब्या अंथरुणावर सांडला. कुठं झोपू मी? 3दा झाला मी झोपलो तर मला उठवलं. वागा, फक्त 9ला झोपलास, 11 वाजले, अजून रात्र जायची, 2च तास झाले. मग हे पद्धत आहे का तुझी ऋणातून मुक्त करण्याची? वागा, तू लहान असताना मी लोकांच्या शेतावर काम करायचे रे. दिवसभर लोकांच्या शेतावर राबायचे, संध्याकाळी स्वयंपाक करायचा. तुला दूध पाजून अंथरुणावर माझ्या कुशीत घेऊन झोपायचे. मी दिवसभर काबाड कष्ट केल्यामुळे पडल्या पडल्या मला डोळा लागायचा आणि मला डोळा लागल्याबरोबर तू अंथरुण ओलं करायचास. अंथरुण ओलं झालं ना, तू रडायचास. वागा, मी बळच उठायचे, ओल्या जागेवर मी झोपायचे, कोरड्या जागेवर तुला झोपवायचे. रात्र रात्र तू अंथरुण भिजवत होतास आणि मी माझा पदर टाकून त्या जागेवर झोपण्याचा प्रयत्न करत होते. कधी तुला जर आजारी पडलास ना, दिवसभर लोकांच्या शेतावर काबाड कष्ट करून रात्र रात्र तुला अंगणामध्ये घेऊन नाना प्रकारच्या गोष्टी सांगत होते. वागा, डोळ्यात झोप मावत नव्हती, तरी पण मी कधी तुझ्यावर रागावले? सांग, माझ्या ऋणातून मोकळं होता येईल का? मुलानं आईचे पाय धरले. आई, मी चुकलो ग, मला वाटलं होतं कशाच्या तरी पद्धतीनं तुझ्या ऋणातून मुक्त होता येईल, पण शक्य नाही. ऐका दादा, ऐका. जीवनामध्ये निस्वार्थ प्रेम करणारा जर कोण असेल तर ते जन्म दिलेले मायबाप आणि या मृत्यू लोकात कसं जगायचं हे शिकवणारे संत आहे, निस्वार्थ प्रेम करणारे. आता माझा प्रश्न असा आहे, सगळ्यात प्रेम आई करते का वडील करतात? बोला ना आई, बोला ना. सगळ्यात प्रेम आपल्याला उसणं आणायचं नाही, जे करते ते सांगा. शेजाऱ्याचं सांगायचंय का आपल्याला? कोण करतंय? आई प्रेम करते, सगळ्यात जास्त आई प्रेम करते. ऐका दादा, वडील प्रेम करत नाही का? पण आईपेक्षा कमी करतात, हे बरोबर आहे. पुन्हा शब्द फिरवू नका. आईपेक्षा वडील प्रेम कमी करतात. पण नीट ऐका, 20-22 वर्षाची मुलगी झाली, जिला तळहातातल्या फोडासारखं सांभाळून लहानाचं मोठं केलं, त्या बापाकडे एक दिवशी गल्लीतला माणूस येतो आणि विचारतो, दादा, आमच्या कुळामध्ये, आमच्या पाहुण्यामध्ये, आमच्या जवळच्या नातलगामध्ये एक सुंदर मुलगा आहे, चांगल्या पदावर अधिकारी आहे, चांगली पगार आहे, मुलगा निर्व्यसनी आहे, कुटुंब सुसंस्कृत आहे, वारकरी संप्रदायाचा आहे. आपली ताई जर त्या घरी गेली तर खूप सुखानं संसार करी, आनंदानं नांदेल. द्यायचा का निरोप पाहुण्यांना? बाप होकार देतो, पाहुण्यांना निरोप जातो. ठरलेल्या तारखेला मुलीला पाहायला पाहुणे येतात, मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम संपन्न होतो. 1 वाजता मुलीला पसंती दिल्या जाते, 2 वाजता मुलीची बैठक बसते, 3 वाजता सुपारी फुटते, 4 वाजता पाहुणे जेवतात, 5 वाजता चहापान होतं, 6 वाजता पाहुणे निघून जातात. ऐका दादा, पाहुणे निघून गेले, मुलीच्या मैत्रिणी, मुलाचे भावाचे मित्र, नातलं गणगोत घरामध्ये सगळ्या पाहुण्यांची रेलचेल आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे. आपली ताई नशीब घेऊन आली, किती भाग्यवान, किती मुलगा चांगला, चांगल्या पदावर अधिकारी आहे, निर्व्यसनी आहे, वारकरी कुटुंब आहे. जिथं तिथं ग्रुपनं चर्चा एकच असते, काय आपली ताई भाग्यवान आहे, काय आपली ताई भाग्यवान आहे. आईच्या जवळ 10-5 बाया, मुलीच्या जवळ 10-5 मैत्रिणी, भावाच्या बहिणीच्या जवळ त्यांचे मित्र, सगळ्यांचा एकच विषय की आपली ताई किती भाग्यवान आहे. ऐका ना दादा, त्या घरामध्ये त्यावेळेस एकच माणूस असा आहे, रिकाम्या ढाळजट एकटाच बसलेला असतो.
आणि तकव्याला पाड देऊन आपले गुडघेवरी करतो आणि गुडघ्यावर डोकं टेकून रडणारा त्या घरातला माणूस जर कोण असेल तर तो तुमचा बाप असतो. बाप ज्या दिवशी मुलीचं लग्न जमतं ना त्या दिवशी संध्याकाळी त्या घरात जर उपवाशी झोपणारी व्यक्ती जर कोण असेल ना तर त्या घरातली व्यक्ती त्या मुलीचा बाप असतो. दादा ऐका, इथं जेवढे बाप बसलेले आहेत त्या बापाने आपल्या छातीवर हात ठेवून सांगा की ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलंय त्या दिवशी तो संध्याकाळी जेवलाय नाही हो जेवत. संध्याकाळी सगळ्याच्या अगोदर झोपतो, आपल्या डोक्याच्या खालून पांघरून घेतो आणि उशी भिजेपर्यंत रात्रभर एकटाच रडत असतो. एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये त्या घरामध्ये रडणारी जर व्यक्ती कोण असेल ना तर दादा ती व्यक्ती त्या मुलीचा बाप असतो. मुलीचा बाप. ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलं त्या दिवसापासून अक्षदाची वेळ येईपर्यंत ज्याच्या पायाच्या बोटाला नख शिल्लक नसतात ना तो पळणारा जर व्यक्ती कोण असेल तर त्या मुलीचा बाप असतो. मंगल कार्यालयात सगळ्याच्या अगोदर हात जोडून उभारणारा जर माणूस कोण असेल तर तो मुलीचा बाप असतो. प्रत्येकाचं स्वागत तो हात जोडून नम्रपणे करतो. प्रत्येकाला लहान गरीब मोठा श्रीमंत सगळ्यांच्या पुढे लवून नमस्कार करणारी व्यक्ती जर कोण असेल तर तो मुलीचा बाप असतो. ऐका दादा, आनंदाचं वातावरण आहे. मंगल कार्यालय पाहुण्यांनी गच्च भरलेलं आहे. मंगलवाद्य वाजत आहेत. देवबाप्पांनी अनाउन्सिंग केलं पाहुणे मंडळी आली असतील तर लग्नाला सुरुवात करायचं का. एवढ्यामध्ये कुणीतरी अक्षदाची पुडी त्या बापाच्या हातावर देतं आणि मग बाप मंगल कार्यालयात सगळ्याचे शेवटी अक्षदाच्या तांदळाकडे पाहतो आणि एवढ्या आनंदाच्या प्रसंगामध्ये मंगल कार्यालयामध्ये रडणारी जर व्यक्ती कोण असेल तर ती रडणारी व्यक्ती त्या मुलीचा बाप असतो. ऐका दादा, त्याच्या हातात जेवढे तांदूळ आहेत ना त्याच्या कितीतरी पटीनं त्याच्या तांदळामध्ये त्याच्या डोळ्यातले पाणीचे थेंब पडत असतात. मंगळाष्टिका पूर्ण होतात. पटकन तो डोळे पुसतो. एवढ्यामध्ये कुणीतरी अनाउन्सिंग करतं महिला मंडळाची जेवायची सोय वरी, पुरुष मंडळाची जेवायची सोय खाली. पटकन डोळे पुसतो. पुन्हा प्रत्येकाच्या पंक्तीसमोर हात जोडून उभा असतो. तो व्यक्ती जर कोण असेल तर तो मुलीचा बाप आहे. प्रत्येकाला हात जोडतो. कमी पडलं तर मुलीचा बाप आहे, सांभाळून घ्या, लागल ते घ्या, मागून घ्या, काही कमी नाही, सगळं व्यवस्थिशीर आहे. गड्यांच्या महिला मंडळांच्या पंक्ती जेवतात. अर्धवराड निघून जातं. मंगल कार्यालयातली गर्दी कमी होते. पुढच्या विधीला प्रारंभ होतो आणि मग बाप तो थोडासा निवांत होतो आणि एका खुर्चीवर बसतो आणि त्या मंगल कार्यालयात खुर्चीवर बसून रडणारी जर व्यक्ती कोण असेल तर ती रडणारी व्यक्ती फक्त आणि फक्त एक मुलीचा बाप असतो. कुणीच रडत नसतं मंगल कार्यालयात. ऐका दादा, सगळे विधी पूर्ण होतात. मुलगी जायला निघते. मुलगी जायला निघाल्याबरोबर पहिल्या सुरू आईच्या गळ्याला पडते, हंबरडा फोडते. दाय मोकलून आई मुलगी रडते. बहिणीच्या गळ्याला, आत्याच्या, मामाच्या, काकाच्या, भावाच्या, बहिणीच्या सगळ्यांच्या गळ्याला पडून मुलगी रडत असते. गाडीचा दरवाजा उघडला जातो. मुलगी आता गाडीत बसणार. कोणीतरी विचारतं दादा कुठे आहेत, दादा कुठे आहेत. तर दादा मंगल कार्यालयात भिंतीच्या कोनाड्यात बसून एकटाच रडत असतो आणि मग सांगतात दादा आपली ताई जायला निघाली. आणि मग तो बाप जगाच्या समोर आपल्या लेकीच्या गळ्याला पडून सगळ्यात पहिल्या सुरू रडतो. तो मुलीला दुसऱ्याच्या घरी पाठवत. ऐका दादा, आयुष्यामध्ये बापानं जर आपल्या लेकीला कधी एक चापट मारली तर तो दिवसभर आपल्या शेतातल्या बांधावर बसून हाताकडे बघू बघू 10 वेळेस रडतो. कधी मी माझ्या ताईला एक बोट लावलं नव्हतं पण मी माझ्या ताईला एक चापट मारली. ज्या दिवशी बापानं मुलीला मारलेली एक चापट असेल त्या दिवशी तो बाप दुपारी जेवत नाही. आता खरं सांगा, जास्त माया आई करते का बाप करतो? बोला ना. आई माया दाखवते, बाप माया कधीच दाखवत नाही. खरं सांगू का, आई घराची भिंत आहे तर बाप घराचा छत आहे.
भिंती असून चालत नाही, त्या भिंतीवर छता असावा लागतो. नीट ऐका ना दादा, जोपर्यंत आपल्या घराच्या समोर बापाचा बूट आहे ना, तोपर्यंत गावातल्या एकाही माणसाची आपल्या घराकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत नसते. तोच बूट आपल्या घरातून, आपल्या दारातून बापाचा जाऊ द्या, लोक ते वाईट नजरेनं पाहायला कमी जास्त करत नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ऐका, सगळ्यांच्या अगोदर बाप झोपतो आणि तुम्ही सगळे झोपलात ना, तो हळूच उठतो आणि प्रत्येकाच्या अंगावर पांघरून घालणारी जर व्यक्ती कोण असेल, ऐका ना दादा, संध्याकाळी आपल्या कुटुंबाला पांघरून घालणारा जर माणूस कोण असेल तर त्या लेकरांचा बाप असतो. म्हणून महिला मंडळाला हात जोडून नम्र विनंती आहे, कमीत कमी लेकराच्या समोर तर नवऱ्याला उलट बोलू नका. तुम्ही चार भिंतीच्या मध्ये असता आणि तो तुमच्यासाठी दिवसभर बाहेर असतो. त्यानं त्याच्या इच्छा आकांक्षा कधीच धुळीला मिळवल्या आणि तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसभर तो 10 जणांच्या पाया पडतो, हात जोडतो, पायी पायी पैसा कमवतो आणि तुमच्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण करतो. आज प्रत्येकाचं घर तपासून पहा, आज प्रत्येकाचं घर तपासून पहा. बायकोला 2,500चा चप्पल, मुलाला 3,500चा बूट, मुलीला 3,000चा बूट, पण बापाच्या पायात अजून 200 रुपयाचं चप्पल आहे. ऐका ना दादा, कधी लेकराच्या अंगावर त्यानं फाटकं वस्त्र कधी घालू दिलं नाही, पण त्यानं स्वतः कधी नवं घेतलं. आज प्रत्येकाच्या घरात थोडंसं डोकावून पहा. बायकोकडे 25,000चा मोबाईल, मुलाकडे 35चा, मुलीकडे 30चा, पण अजून बाप 1500च्याच मोबाईलमध्ये समाधान आहे. असू द्या, मला कुठे जायचे. म्हणून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गरजा भागवणारा, स्वतःच्या गरजाला कधीच तिलांजली दिली आणि अव्याहतपणे संपूर्ण परिवारासाठी धडपड करणारा तो घरातला बाप असतो, बाप. आणि महिला मंडळाचं एकच काम असते, लेकरांवर संस्कार करणं. ऐका, सकाळपासून त्या लेकराला एकच सांगते, बाळू अभ्यास कर, नाही तर बाबा काय करतो, आगाऊपणा करू नको, नाही तर बाबा शाळा बुडवू नको, नाही तर बाबा. आता खरं सांगा, इथे एवढ्या जणी बसलात, दिवसातून लेकराला बाप जास्त मारते का तुम्ही मारता? बोला ना, कोण मारते? आई मारते. आणि बापानं जर कधी मारलंच तर ती कान कुण भरते? कोण भरले? तुम्ही भरले का शेजारनी न भरले? अहो, त्याला घरातून पिशवी डबा टिकू देत नाही तर लगेच सकाळपासूनचं पुराण, ताईनं असं केलं, बाब्यानं असं केलं, असं केलं, असं केलं, तसं केलं, असं केलं. आणि एखाद्या वेळेस लईच त्याच्या डोक्यावरून पाणी गेलं तर कधीतरी चापट मारीत असेल. मारता सगळ्यात जास्त आणि कुणाच्या नावानं. पण त्या लेकराला वाटतं हे फक्त मारायसाठी जन्म देतो. कशासाठी? खरं सांगू का, निस्वार्थ प्रेम. जगाच्या पाठीवर जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत नसते, पण गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळं भेटल, पण पुन्हा मायबाप. म्हणून सांगितलं, माय बाप केवळ काशी, देणे न जावे तीर्थाशी. म्हणून जीवनभर आहे तोपर्यंत सेवा, त्यांच्या पश्चात दिलेले शास्त्रानं कर्म, आणि ते कर्म म्हणजे आज वर्षश्राद्ध. वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आज ज्ञानदान, उद्या त्यांच्या प्रित्यर्थ अन्नदान, आणि उद्या त्या जीवाची सुटका, पुढचा प्रवास. आणि पुढचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून तुकोबराय आपल्याला सुंदर चिंतन सांगतात. यासाठी केला होता यासाठी केला होता हाच, यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता हाच, यासाठी केला होता यासाठी केला होता शेवटचा दिस गोर बाबा, गोर बाबा, गोर बाबा. शेवटचा दिस गोर बाबा, गोर बाबा, गोर बाबा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा.
बाबा